नमस्कार मंडळी. आजकालच्या मुलांना असं वाटतं की आईवडिलांचा अपमान करणं म्हणजे आपण शूर झालो. आईवडिलांना काही कळत नाही, सारखे बोलत राहतात, आमचं डोकं खात राहतात. आईवडिलांना बोलणं हा अधिकार कोणी दिला? उलट बोलणे, त्यांचा अपमान करणे, त्यांची काय चूक आहे? त्यांना तुम्हाला जन्माला घातलं, रस्त्यावर तर नाही सोडले ना. तुमच्या आवडीनिवडी सांभाळल्या, तुम्हाला सांभाळले असते. काय हवे नको ते त्यांनी काळजी घेतली. तरी मुलं आपल्या आईवडिलाचा अपमान करतात. अशी मुले कुठल्या नात्यात टिकणारी नाहीत. जी मुलं आईवडिलांचा आदर करत नाहीत, तर बाहेरची लोकंसुद्धा त्यांना बरोबर ओळखतात. ते फक्त कामापुरता नातं ठेवतात. जे तुम्ही पेराल ते उगवेल असं आज तुम्ही तुमच्या आईवडिलाशी जसे वागाल तशी तुमची मुलेसुद्धा तुमच्याशी वागतील. काही फरक नसेल. तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण आपल्या आईवडिलाशी कसे वागलो. अजूनही वेळ गेलेली नाही. ते खूप जुन्या विचाराचे असले तरी ते तुमची काळजी करणारच. आपल्या आईवडिलांना समजून घ्या. ते तुमच्यावर आहेत तोपर्यंत प्रेम करत राहणार, काळजी करत राहणार. म्हणून त्यांना थोडे समजून घ्या. त्यांचं वय झालं आहे. अशी एक म्हण अशी, साठी आणि बुद्धी नाटी. म्हणून जसे आपण आपल्या लहान मुलांची काळजी घेतो, तसेच आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचे सिनियर सिटी झालेले असतात. त्यांचे लहान मुलाप्रमाणेच सांभाळ करणं हे आपले कर्तव्य असतं. तसेच आपण आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घ्या. ज्यावेळी ते नसतील, त्यांच्या आठवणीशिवाय आपल्याजवळ काहीच उरलेले नसते. कारण त्यांच्या आठवणीच फक्त आपल्या हृदयात राहतात, बाकी काहीही राहत नाही. सर्व आपल्या हातातून वेळ गेल्यानंतर येतं, पण ते काही कामाचं नसतं. बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.